आम्ही कुणाची गुलामगिरी करू शकणार नाही. सर सिद्धीलाही शिकवलं, पोर्तुगीजांनाही शिकवलं शिवाजी महाराजांनी. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले एक गोड स्वप्नांनी सत्य स्वप्न तेच म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. कारण इतिहासातील एक महायुद्ध राजा, महापराक्रमी राजा, जाणता राजा, रयतेचा राजा, राजे छत्रपती शिवाजी महाराज. पण शक्तिपीठ म्हणून ज्या मातेनं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि मणक्याला मणका लावून पाठीशी पाठ देऊन खांद्याला खांदा लावून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. सुवर्ण तुला तलवार म्हणून दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि ती तलवार शिवाजी महाराजांच्या प्रतापगडाच्या भवानी मातेच्या मंदिरावरती, महाबळेश्वरावरती प्रसन्न केली आणि शिवाजी महाराजांचे स्वाधीन केली. आणि त्याच कारणाला पहिल्याच लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात अफजल खानाला ठार मारला आणि महाराष्ट्राचा दहशतवाद संपला. म्हणून औरंगजेबानं कब्जा केला की शिवाजी महाराजांचं कुटुंब संपवायचं म्हणून, शिवाजी महाराजांना संपवायचं म्हणून राजगडावरती शाहिस्ते खानाला पाठवला. आणि शाहिस्ते खान 30,000 पायदळ 70,000 घोडदळ घेऊन पुणे प्रांतावर आला. आणि पुणे प्रांतावर शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर हल्ला केला आणि शाहिस्त्याची 4 बोटे छाटली आणि शिवाजी महाराजांनी सटले पुणे रस्त्यानं आणि कात्रजवरनं शिवाजी महाराज राजगडाला गेले. आणि राजगडाला गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी 26 वर्ष राजगडावरनं या सह्याद्रीच्या हृदयामध्ये स्वराज्याचा भगवा फडकवला. तो तोरणा किल्ला, राजगड किल्ला, प्रतापगड किल्ला, पुरंदर किल्ला, तोरणा. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला 1657. 4 एप्रिल 1657 संभाजीराजांचा जन्म 1657 पुरंदरावर झाला. राजाराम महाराजांचा जन्म राजगडावर झाला. राजाराम महाराज पालथी जन्माला आले होते म्हणून महाराज म्हणाले गेले की माझा मुलगा जरी पालथा जन्माला आला तरी 5 शाही पालथी घालेल म्हणून शिवाजी महाराजांचा बोल होता. शिवाजी महाराज राजाराम महाराजांनी 5 शाही पालथी घातली आणि राजाराम महाराज सिंहगडावरतीच मरण पावले. 3 मार्च 1700 राजाराम महाराज विश्रांतीला आले. तंजावरच्या जिंजीच्या वेड्यातून 1698ला निसटले जिलफीर खानाच्या. आणि राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाई घेऊन राजाराम महाराज अल्पशा आजार झाला आणि अल्पशा आजारानं वयाच्या 28व्या वर्षी राजाराम महाराज 3 मार्च 1700 राजाराम महाराजांची तिकडे समाधी छत्री बांधलेली आहे. आणि पादुका आहे ती राजाराम महाराजांची समाधी आहे. आणि पुढे पादुका आहेत राजाराम महाराजांच्या वृंदावन शाळेच्या. त्या ठिकाणी ते डमढरे कुटुंब आहे म्हणून तळेगाव हे तळेगाव शिवाजी महाराजांचं मूळ गाव. तळेगावामध्ये महाराजांचा तळ होता. तिथले बाबाजी डमढरे, शिवाजी महाराजांचे अंगरक्षक पिलाजी डमढरे, पिलाजी गोळे, बाजीवीर, बाजी पासलकर, 17 हत्तीने एक शिव कोण तानाजी मालुसरे. तेव्हा या गडाला वर्णन केले. गड आला पण शिव गेला ते तानाजी मालुसरे. शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरेंच्या घरी लग्न होतं मुलाचं आणि रायबाच्या लग्नाच्या अक्षता देण्याकरता तानाजी मालुसरे राजगडाला आले आणि राजगडावरनं विडा उचलून शपथ घेतली. राज या स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण तुम्ही जाऊ नका. तानाजी मालुसरे म्हणाले राजा स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तेव्हा तानाजी मालुसरे म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय.